14 ते 19 आणि त्या आसपासचा काळ पंकजा मुंडे यांच्या अमिताभ बच्चन यांचा खूप अँग्री यंग असा प्रभाव होता. आता तो कमी झाला का एक माणूस असा बदलतो ना, इव्हॉल्व्ह होतो. तर तो बदल हाऊ यू लुक ॲट इट? कारण तो बदल ऍक्च्युली ना मी ऍब्सोल्युटली शांत स्वभावाची आहे, अँग्री नाहीये. पण माझी पर्सनॅलिटी आहे ना, मी उंची पुरी धिप्पाड अशी पर्सनॅलिटी पण इझिली नसते बायकांची आपल्या देशामध्ये, फार कोलूमुलू लहान. तर माझ्या भावभावाला वगैरे तसं घेतलं गेलं. मी प्रचंड पेशन्स आणि शांत मुलगी आहे. फक्त मला जो माझ्या बोलण्याचा अर्थ कसा लावला जाईल याचा अभ्यास नसल्यामुळे मोकळं बोलताना मी जे आडपडदे न ठेवता मोकळं बोलायचे ते मला कळलं की त्याचे अर्थ लावणाऱ्याला लावता येतात. आणि म्हणून ह्या 5 वर्षात, आता 10 वर्ष झाले त्याला, पण 2014 ते आता यामध्ये माझ्यात तो बदल झालाय की आपण एखाद्या वाक्याचं उत्तर देत असताना त्याचे अर्थ न काढता येईल असे वाक्य वापरता यावे. मुख्यमंत्री वगैरे असं. हा, तर ते तसंच झालं होतं. ते माझ्या आधी राजीव सातवांनी भाषण केलं होतं त्या कार्यक्रमात. आणि त्यांनी असं म्हणाले की ताई, आम्हाला वाटलं होतं बहुजन मुख्यमंत्री व्हावा आणि तुम्ही व्हाल. आणि त्याच्यावर मी म्हटलं हो, तुम्हाला असं वाटलं होतं? ते म्हणजे पुढच्यासाठी शुभेच्छा. तर मी ते रिपीट केलं त्यांचं वाक्य आणि मी म्हटलं तुम्ही शुभेच्छा देताय म्हणजे आमचंच सरकार येईल असं म्हणताय. पण ते वाक्य जे ते रिपीट केलं ते वाक्यच न्यूज झालं. आणि ते आता 10 वर्ष झाले माझ्या कडे छान चिकटलंय आणि मला काही त्याच्यात अवमान वगैरे वाटत नाही. पण त्याचा पक्षीय पातळीवरती काहीच नाही, म्हणजे वाईट परिणाम झाला किंवा पक्षीय पातळीवर नाही झाला. कारण मला कधीही माझ्या केंद्रातील नेत्यांनी किंवा राज्यातील नेत्यांनी, फॉर मॅटर ऑफ फॅक्ट तेव्हाचे CM देवेंद्रजींनी, कधी याच्याविषयी आम्ही अशी उलट आम्ही मस्करीच केली याची की कशी बातमी झाली आहे. तर असं काही कोणी मला त्याच्याविषयी माझ्या राजकीय जीवनातल्या आत्ताच्या प्रत्येक प्रवासातल्या कुठल्याही गोष्टीवर मीडियानी कधी बातम्या जरी दिल्या तरी मला माझ्या पक्षाने कधी विचारलं नाही. कारण त्यांच्यासमोर माझा स्टँड नेहमी क्लिअर होता. जबाब नाही विचारणार मला आतापर्यंत एकदाही नाही. असं छापूनही आलं कदाचित. आय एम नॉट रिबेल. दे डोंट परसीव्ह मी ॲज रिबेल ॲट ऑल. अदरवाईज आय वुड हॅव नॉट बीन हिअर. दे परसीव्ह मी ॲज अ स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन ॲक्च्युली. त्या रिबेल अशा प्रोजेक्शन मध्ये ऑब्व्हियसली मीडिया मस्ट हॅव बीन रिस्पॉन्सिबल. पण त्याच्याशिवाय पण काही इव्हन तुमच्याही याच्यात बातम्या आल्या असतील अशा, पण मला त्याच्यावर कधी त्यांनी प्रश्न, अशा बातम्या आल्या की मला विचारलं, पण मला कधी विचारलं. चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना व्यासपीठावर पण तिथे थोडस झालं होतं ना बोलणं मागे, त्या कधीच नाही असताना त्यावेळेला कधीच नाही, कधीच नाही. बातम्या आल्या अशा पण कधीच भाषणात उल्लेख कधीच नाही. पण तुम्ही आता जे म्हणालात की मी आता जरा थोडं सांगते, आता मला कळतं ना की आपण एखादी गोष्टीचं खुलून उत्तर देतो, पण लावणाऱ्याचा अर्थ आणि ऐकणाऱ्याचे पण बुद्ध्यांक आपल्यासारखाच असेल असं नाही ना. स्टेटमेंट आता होते जे 8 दिवसापूर्वी, कुठलं मुंडे साहेबांचे एवढे समर्थक होते की आता ते तुम्ही बघितलं असेल ते भाषण माझं. आता मी त्याला उत्तर देणं बंद केलंय. उत्तर द्यायला गेलो की यू ॲज इफ यू आर ओनिंग दॅट. त्याच्यात माझ्या आधी गिरासे म्हणून कोणीतरी बाबांचे जुने कार्यकर्ते होते, त्यांनी भाषण केलं की ताई, मुंडे साहेबांवर इतके लोक प्रेम करतात, तुम्ही आम्हाला भेटत जा. मुंडे साहेबांवर इतके लोक प्रेम करतात की ते प्रेम करणाऱ्यांची संख्या जर मोजली ना तर एक पक्ष तयार आहे. आणि मी त्यांना म्हणलं हो, तुमचं बरोबर आहे, तो पक्ष तयार झाला आणि तो भाजप. पण लावणाऱ्याने काय लावलं ते त्यांची बुद्धिमत्ता किंवा त्यांचा ॲटिट्यूड आहे. मला योगीजींचं आत्ताचं एक वाक्य फार आवडलं की कुंभ में जो आया जिसको जो देखना था उसने वो देखा. त्यामुळे माझ्या एक ट्रेंड तयार झाला की पंकजा मुंडेचं असंच लावा. तर तो ट्रेंड मी त्याला फेस केलं, कोणाला मॅनेज केलं नाही. मी कधी गिरीश कुबेरांना देखील 5 वर्षात कधी फोन करून ही अशी लागली, आता मी पहिल्यांदा त्यांच्याशी बोलले, मी कधीही त्याच्यात घाबरले नाही. एवढं मात्र मी केलं, कारण एनी न्यूज इज न्यूज.